श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशीच्या जातकानं पुढचे 40 दिवस तुमच्या आयुष्यातला तो भयानक काळ संपवणार आहे, ज्याने तुम्हाला गेल्या कित्येक रात्री झोपू दिलं नाही. 16 मे पासून तुमच्या कुंडलीत असा एक विपरीत राजयोग बनतोय जो तुमच्या शत्रूचा काळ ठरणार आहे. तुम्हाला असं वाटतंय का की सगळं माहीत असूनही तुम्ही का फसत आहात? तुम्ही ज्याच्यासाठी रक्ताचं पाणी केलं त्यांनी तुमच्या पाठीत खंजीर का खुपसला? जर तुम्ही अपमानाचा घोट पिऊन गप्प बसत असाल तर आता शांत राहण्याची वेळ संपली आहे. कारण तुमचा राशीस्वामी मंगळ आता अशा अवतारात येतोय की जिथे तुम्हाला कुमकुवत समजत होते ते आता तुमच्या पायाशी येऊन माफी मागतील. आजच्या या भविष्यवाणीमध्ये मी तुम्हाला 5 अशा मोठ्या बदलाविषयी सांगणार आहे, जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. विशेषतः व्हिडिओच्या शेवटी मी तुमच्या त्या एका मोठ्या जॅकपॉटबद्दल बोलणार आहे, जो तुमचं नशीब रातोरात पलटू शकतो. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं नशीब फुटलंय, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण कदाचित हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याचा शेवटचा संघर्ष आणि नव्या सुवर्ण काळाची सुरुवात असू शकतो. चला तर जाणून घेऊया मंगळाची शक्ती तुमचं आयुष्य कसं बदलणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा कुंडलीतील 6व्या घराचा स्वामी षष्ठे 6व्याच घरात स्वराशीत येतो, तेव्हा हर्ष विपरीत राजयोग निर्माण होतो. वृश्चिक राशीसाठी मंगळ हा लग्नेच नसून तो 6व्या भावात स्वतःच्या मेष राशीत प्रवेश करतोय. हा योग नावाप्रमाणे आयुष्यात हर्ष म्हणजे आनंद आणि विजयाची लाट घेऊन येतो. तेव्हा गेल्या अनेक महिन्यापासून जेव्हा तुम्ही ज्या समस्यांनी घेरले होतात, ते कर्जाचे ओझे असो, कोर्ट कचेऱ्याचे कामं असो किंवा आरोग्याच्या तक्रारी, आता त्याच समस्या तुमच्या प्रगतीचा पाया बनतील. कारण हा योग अशा वेळी सक्रिय होतो जेव्हा परिस्थिती अत्यंत कठीण असते. मात्र त्या कठीण प्रसंगातून तुम्हाला अनपेक्षित यश आणि संधी प्राप्त होत असते. 6वे घर हे शत्रूचे मानले जाते, पण तेथे मंगळ स्वतःच्याच घरात शक्तिशाली असल्याने शत्रू तुमचे काही वाकडे करू शकणार नाही. उलट जे लोक तुमच्या प्रगतीत अडथळे आणत होते ते स्वतःच अशा चुका करतील ज्यामुळे त्याचा खरा चेहरा जगासमोर येईल. हा काळ असा आहे मित्रांनो, तुमचे शत्रू किंवा विरोधक नकळतपणे तुमच्या फायद्याचेच काम करतील. जर नोकरीत तुमच्या विरुद्ध राजकारण होत असेल तर तर या राजयोगाच्या प्रभावामुळे तुमचे सर्वस्व वाढेल आणि तुम्हाला विरोध करणाऱ्यांना माघार घ्यावी लागेल. संकटे आता तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही, तर तुमची आंतरिक शक्ती आणि हिंमत किती मोठी आहे हे सिद्ध करण्यासाठी येणार आहेत. हर्ष विपरीत राजयोगाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आर्थिक संघर्षातून मिळणारी मुक्ती. जर तुम्ही कर्जाच्या चक्रव्यूहात अडकले असाल तर 11 मे नंतर तुम्हाला उत्पन्नाचे नवीन व ठोस मार्ग सापडतील. हा योग तुम्हाला केवळ संकटातून बाहेर काढणार नाही, तर तुम्हाला सर्व्हाइव्ह करून विजेता बनवेल. या काळात तुम्ही घेतलेले धाडसी निर्णय किंवा केलेली मेहनत तुम्हाला समाजात मानाचे स्थान मिळवून देईल. ज्या कामांना तुम्ही आतापर्यंत अडथळे समजत होता, तीच कामे आता तुमच्या अनुभवाची शिदोरी बनून तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जातील. थोडक्यात सांगायचं तर हा काळ तुम्हाला संघर्षाचा अंत आणि एका नवीन शक्तिशाली अध्यायाची सुरुवात करून देणार आहे. त्यासोबतच वृश्चिक राशीच्या जातकांनो, आतापर्यंत ज्या लोकांनी तुमच्या साधेपणाचा फायदा घेतला आणि तुमच्या पाठीमागे कारस्थानं रचली, त्याचा हिशोब करण्याची वेळ आली आहे. 16 मे म्हणजे या अमावस्येपासूनच मंगळ तुमच्या 6व्या घरात स्वराशीत येत असल्याने तुमचे शत्रू आता उघडे पडणार आहेत. तुम्हाला स्वतःहून कोणाशी भांडायला जाण्याची गरज नाही. हर्ष विपरीत राजयोग अशी परिस्थिती निर्माण करेल, जे लोक तुमच्या विरुद्ध कट रचत होते ते स्वतःच्या जाळ्यात अडकतील. कामाच्या ठिकाणी किंवा नात्यामध्ये जे छुपे शत्रू मित्र बनून फिरत होते त्याचा खरा चेहरा जगासमोर येईल आणि तुमचे निर्दोषत्व सिद्ध होईल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, जर तुमची एखादी कोर्ट कचेरीची केस किंवा सरकारी कामातील अडथळा गेल्या अनेक वर्षापासून रखडला असेल, तर या काळात तुम्हाला मोठा दिलासा मिळणार आहे. मंगळाची शक्ती तुम्हाला कायदेशीर बाबीमध्ये विजय मिळवून देण्यासाठी सज्ज आहे. तुमचे विरोधक कितीही प्रबळ असले तरी या राजयोगाच्या प्रभावामुळे त्याचे डावपेचही तुमच्यासमोर फेके पडतील. नवीन पुराव्याच्या आधारे किंवा योग्य मध्यस्थीमुळे प्रलंबित असलेली कायदेशीर प्रकरणे सुद्धा तुमच्या बाजूने झुकताना दिसतील. हा काळ अनपेक्षित विजयाच्या असल्याने तुम्ही आतापर्यंत ज्या वादांना घाबरत होता तेथे तुमचा झेंडा फडकणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, 6व्या घरातील मंगळ तुम्हाला केवळ संकटातून बाहेर काढणार नाही, तर तुम्हाला समाजात एक योद्धा म्हणून प्रस्थापित करेल. तुमच्या आयुष्यात असलेली संकटे ही खरं तर तुमची ताकद वाढवण्यासाठी आली होती.
आता या संघर्षाचा उपयोग करून तुम्ही लोकांमध्ये स्वतःचा दरारा निर्माण कराल. जे लोक तुम्हाला कालपर्यंत कमकुवत समजत होते तेच आता तुमच्या धाडसाचे कौतुक करतील. हा काळ बदलाचा नसून तुमच्या यशाने जगाला उत्तर देण्याचा मित्रांनो. त्यामुळे लक्षात ठेवा, तुमच्या लग्नशाची ही ताकद तुम्हाला तुमच्या शत्रूवर कायमचे वर्चस्व मिळवून देणारी ठरेल. त्यासोबत वृश्चिक राशीच्या जातकानं गेल्या अनेक महिन्यापासून तुम्ही ज्या शारीरिक थकव्यांनी आणि मानसिक तणावाचा सामना करत आहात त्याला आता पूर्णविराम मिळणार आहे. 16 मे नंतर तुमच्या 6व्या घरात मंगळाचे आगमन होत असल्याने तुमच्या आरोग्यात कमालीची सुधारणा होईल. जर तुमचे पोटाचे विकार, डोकेदुखी किंवा जुन्या रक्ताशी संबंधित आजारांनी तुम्ही त्रस्त असाल तर आता तुम्हाला योग्य उपचार मिळून त्यातून मुक्तता मिळेल. तुमच्या शरीरातील ऊर्जा आणि स्टॅमिना अचानक वाढल्याने तुम्हाला जाणवेल, ज्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा नव्या उत्साहाने तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकाल. वृश्चिक राशीच्या जातकानो, आर्थिक बाबतीत हा काळ तुमच्यासाठी क्रांती घडवून आणणारा ठरेल. जर तुम्ही कर्जाच्या ओझ्याखाली दबले असाल किंवा गुंतवणुकीतून परतावा मिळत नसेल तर हर्ष विपरीत राजयोग तुम्हाला उत्पन्नाचे नवीन आणि अनपेक्षित मार्ग दाखवेल. प्रलंबित असलेली देणी फेडण्यासाठी लागणारी धनराशी आता तुमच्याकडे प्रवाहित होऊ लागेल. या काळात तुम्ही पैशाचे नियोजन अत्यंत व्यावहारिक पद्धतीने कराल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. बँकिंग, फायनान्स आणि लोनशी संबंधित रखडलेली कामे या काळात वेगाने पूर्ण होतील. वृश्चिक राशीच्या जातकानं या गोचाराचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमची रोगप्रतिकारक शक्ती आणि मानसिक दृढता वाढणारी आहे. कठीण काळातही स्थिर राहण्याची तुमची क्षमता आता शत्रूंनाही अचंबित करेल. आरोग्याच्या बाबतीतही कोणताही निष्काळजीपणा न करता तुम्ही या ऊर्जेचा वापर योगासने किंवा व्यायामासाठी केल्यास त्याचे दुप्पट फायदे तुम्हाला मिळतील. हा काळ तुम्हाला केवळ आजारापासूनच नाही तर आजाराच्या भीतीतूनही मुक्त करणारा ठरेल. स्वतःच्या प्रकृतीवर आणि प्रगतीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे तुम्ही या 1.5 महिन्यात तुमची एक नवीन व अधिक शक्तिशाली आवृत्ती जगासमोर सादर कराल. त्यासोबतच वृश्चिक राशीच्या जातकानं लक्षात घ्या, 16 मे पासून तुमच्या आयुष्यात नशिबाची एक असं जबरदस्त साथ मिळणार आहे, ज्याची तुम्ही गेल्या कित्येक काळापासून वाट पाहत होता. मंगळाची 4थी दृष्टी तुमच्या भाग्यस्थानावरती म्हणजे 9व्या घरावर सुद्धा पडत असल्यामुळे आतापर्यंत केवळ मेहनतीने न सुटणारे कामं नशिबाच्या एका जोरावर पूर्ण होतील. रखडलेले प्रकल्प, अर्धवट राहिलेले शिक्षण किंवा डांबणीवर पडलेले परदेश दौरे या काळात मार्गी लागतील. नशिबाची ही कलाटणी तुम्हाला केवळ आर्थिक लाभच नाही तर जीवनाकडे पाहण्याचा एक नवीन सकारात्मक दृष्टिकोनही देईल. वृश्चिक राशीच्या जातकानो, या काळात तुम्हाला वडील, गुरुजन आणि एखाद्या मार्गदर्शक व्यक्तीचा अनपेक्षित पाठिंबा मिळेल. त्याच्या एका सल्ल्यामुळे तुमच्या करिअरची आणि व्यवसायाची दिशा बदलू शकते. जर तुमच्या मनात एखादी धार्मिक यात्रा किंवा तीर्थक्षेत्राला भेट देण्याचा विचार करत असाल तर हा काळ त्यासाठी अत्यंत अनुकूल आहे. दैवी आशीर्वादाची ही प्रचिती तुम्हाला तुमच्या कार्यात यश मिळवून देण्यासाठी आत्मविश्वास देईलच आणि समाजकार्यात किंवा धर्मादाय कामात भाग घेतल्यामुळे तुमच्या नावलौकिक वाढेल आणि मनाला एक वेगळीच तुमच्या शांतीही मिळेल. वृश्चिक राशीच्या जातकानो, परदेशी संबंधित कामात किंवा लांबच्या प्रवासात तुम्हाला मोठे यश मिळण्याचे योगही आहेत. जर तुम्ही व्हिसा, वर्क परमिट किंवा इतर कोणतेही इमिग्रेशन प्रक्रियेत अडकला असाल तर मंगळाचे हे गोचर तुमच्या मार्गातील अडथळे दूर करेल. केवळ नशिबावर अवलंबून न राहता तुम्ही केलेली मेहनत आणि या काळातील ग्रहाची साथ याचा मेळ बसल्यामुळे तुम्ही अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य करून दाखवाल. तुमच्या भाग्योदयाचा हा काळ तुमच्या आयुष्यातील सुवर्णकाळ ठरू शकतो, त्यामुळे आलेल्या संधीचे सोने करण्यासाठी सज्ज व्हा. वृश्चिक राशीच्या जातकानो, या संपूर्ण ग्रह गोचराचा सर्वात मोठा जॅकपॉट म्हणजे समाजात मिळणारा तुमचा मान सन्मान आणि प्रतिष्ठेचे पुनर्जीवन. गेल्या काही काळात तुमच्या चारित्र्यावर किंवा कामावर ज्यांनी शंका उपस्थित केली होती त्यांना आता तुमच्या यशाने चोख उत्तर मिळेलच. मंगळाची शक्ती तुम्हाला एक असा दरारा मिळवून देईल जिथे तुमची किंमत शून्य समजली जात होती तेथेच आता तुमची मते सर्वात महत्त्वाची मानली जातील. आणि हाच काळ तुम्हाला केवळ यशस्वी करणार नाही तर तुम्हाला तुमच्या क्षेत्रातला किंग मेकर म्हणून प्रस्थापित करेल. वृश्चिक राशीच्या जातकानं, कौटुंबिक सुखाच्या बाबतीत हा काळ अत्यंत आनंदाच्या वार्ता घेऊन येणार आहे. विशेषतः ज्या दाम्पत्यांना संतती प्राप्तीसाठी अडथळे येत होते त्यांच्या घरात पाळणा हलण्याचे शुभ संकेत या काळात मिळतीलच. तुमच्या मुलाच्या प्रगतीमुळे तुमचे नाव उज्ज्वल होईल आणि त्याच्या आयुष्यातील मोठ्या समस्या या 1.5 महिन्यात सुटताना दिसतील. जर तुमच्या पहिल्या अपत्याच्या करिअरची किंवा लग्नाची चिंता तुम्हाला सतावत असेल
तर आता नशिबाची साथ मिळून सर्व बाबी अत्यंत सकारात्मकरित्या मार्गी लागतील आणि घरातील वातावरण मांगल्याचे भरून येईल. वृश्चिक राशीचा जातकांनो, करिअर आणि व्यवसायात सुद्धा तुम्ही आतापर्यंत जे पेरलं होतं ते आता कापणीला येणार आहे. रखडलेले करार पूर्ण होतील. सरकारी क्षेत्रात मोठ्या संस्थांकडून तुम्हाला सन्मानाचे पद, मोठी जबाबदारी सोपवली जाईल. तुमची स्वप्ने आता नुसती स्वप्ने राहणार नाही, तर ती प्रत्यक्षात उतरताना तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहाल. या प्रवासात तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी आणि कुटुंबाशी भक्कम साथही मिळेल, ज्यामुळे तुमची प्रगती दुपटीने होईल. लक्षात ठेवा, मंगळाचा हा आशीर्वाद तुमच्या आयुष्यात एका नव्या व सुवर्ण युगाची नांदी ठरणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, मंगळाच्या या महागोचराचा आणि हर्ष विपरीत राजयोगाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी काही विशेष उपाय करणे अत्यंत आवश्यक आहेत. दर मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन मारुती रायाला शेंदूर आणि बुंदीच्या लाडूचा नैवेद्य अर्पण करावा. या दिवशी बजरंग बाल किंवा हनुमान चालिसाचे पठण केल्याने तुमची आंतरिक शक्ती वाढेल आणि शत्रूचा प्रभाव मात्र शून्य होईल. याशिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा दररोज 108 वेळा जप करणे तुमच्या मानसिक शांतीसाठी आणि आर्थिक धैर्यासाठी रामबाण उपाय ठरेल. गरिबांना लाल मसूर डाळ किंवा दाण्याचे दान केल्याने मंगळाची अशुभ फळे नष्ट होऊन भाग्योदय वेगाने तुमच्यापर्यंत येईल. तर अशा प्रकारे वृश्चिक राशीचा जातकांनो, हा काळ तुमच्या आयुष्याला नवी दिशा देणारा ठरणार आहे. त्यामुळे या संधीचा फायदा उठवण्यासाठी सज्ज व्हा. आता पटापट व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने भक्तिभावानं जय महाबली हनुमान कृपा ठेवा, सर्व संकट दूर करा असं लिहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल आणि अशाच प्रकारे तुमच्या राशीचे सखोल विश्लेषण तुम्हाला पाहायचं असेल तर आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. लक्षात ठेवा, वेळ बदलणार आहे, फक्त तुमचा विश्वास